राज्यातील शाळांमध्ये आता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र आलेले आहेत। येत्या 5 जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे दोन्ही सहभागी होणार आहेत। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याने मनसे व ठाकरे गट दोन्ही बाजूचे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची भावना आहे। या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलेल्या एक पोस्टमुळे खळबळ उडालेली आहे। गजानन काळे ही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजपच्या अंतर्गत वर्तुळात प्रचंड खदगत असल्याचा दावा केलेला आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही हिंदी सक्तीचा निर्णय मान्य नाहीये। आता तरी भाजपचे भैया ऐकणार आहेत का? भाजपमधील स्वाभिमानी मराठी पदाधिकाऱ्यांना आव्हान, मोर्चा दिया असे गजानन काळे यांनी एक्सवरती शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। यावरती भाजपच्या गोट्यातून काय प्रतिक्रिया येणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात घेतलेल्या भूमिकेला आता शाळांकडून देखील पाठिंबा मिळत आहे। वरळी येथील लिटल स्टार कोल्हे आम्हाला पाठिंबा देत कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्ती नको। 6 वर्षाच्या मुलाला हिंदी भाषा शिकवताना अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे हिंदी सक्ती नको अशी भूमिका शाळा प्रशासनाने देखील घेतलेली आहे। राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे म्हणून आमच्या शाळेने पाठिंबा दिलेला आहे। आमच्या शाळेत केजी पासूनचे वर्ग आहेत। आम्हाला अंदाज आहे की मुलांना शिकताना किती अडचणी येतात, त्याच्यातच त्यांना आणखीन एक भाषाची सक्ती अडचणी ठरू शकेल अशी प्रतिक्रिया या शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केलेली आहे। तर गजानन काळे यांनी एक्सवरती पोस्ट करत त्यांनी लिहिलेलं आहे, ब्रेकिंग न्यूज, हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे यांची भूमिका योग्यच। देव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा पदाचा राजीनामा, साहेबांच्या विजय असो, वनवा पेटला सुरुवात झाली असं त्यांनी एक्सवरती पोस्ट केलेला आहे। हा मोर्चा भूतो न भविष्यती असा मोर्चा असेल, भाषेसाठी निघणारा हा मोर्चा असेल। आता मोर्चा होईल, बाकी पुढच्या ज्या घटना होतील त्यावरती राज साहेब आणि उद्धव साहेब बोलतील। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे बोलण्यासाठी काही नव्हते, ते काल भाजपच्या एजंटला घेऊन आले होते। राज साहेब यांच्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तर नव्हती, त्या गोष्टी ते रिपीट करत होते। राज ठाकरेकडे येताना थोडा अभ्यास करून यायला हवे होते। अनेकांची इच्छा होती, हिंदी सक्तीच्या विरोधात अनेक कलाकार, लेखक, साहित्यिक एकत्र येणार आहेत। मला कालपासून फोन सुरू झालेले आहेत, इतर पक्ष देखील येतील। सर्वची आम्ही एक बैठक घेऊ आणि मोर्चा संदर्भात दिशा ठरवू। ठाण्यात 29 किंवा 30 तारखेला एक बैठक होईल, त्यात सर्व पक्ष आणि कलाकार यांची बैठक ठेवू असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मिळूच व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह, नवीन राजकीय घडामोडीसह। धन्यवाद। जय महाराष्ट्र।